शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। आज अवकाळी पाऊस पडतोय, कुठं गारपीट होते। निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा मी स्वतः विभागीय आयुक्त असतील, मुख्य सचिव असतील, संबंधित जिल्हाधिकारी असतील, त्यांना माझ्या सूचना पहिल्या असतात। निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्याला कुठेही नुकसान होऊ नये, शेतकरी वाऱ्यावर सोडता कामा नये म्हणून तात्काळ पंचनामे करा, त्यांना मदत द्या। ह्या सगळ्या सूचना आपल्या आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की निवडणुका येतात निवडणुका जातात, परंतु आम्ही जे शेतकऱ्यांचं आता नुकसान झालं, अवकाळी पाऊस असो किंवा गारपीट असो किंवा नुकसान असो, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आम्ही तसे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान जे झालं त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश दिले आहे। मी स्वतःसुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यासंबंधी माहिती घेतलेली आहे आणि त्यासंबंधी डायरेक्ट असे आदेश दिले की शेतकऱ्यांना तातडीने ही मदत देण्यात यावी। तर मित्रांनो, त्यांनी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता आपण बघूया की काय म्हणतात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री। देशाचं भाग्य खरं म्हणजे आज आपल्या देशाला सगळ्यात पुढे महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत। देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम करतायत। या देशामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी असतील, तरुण असतील, शेतकरी असतील, गरीब असतील, या सगळ्यांना मदत करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं। 2014 पूर्वी मोदीजी प्रधानमंत्री बनण्यापूर्वी काय परिस्थिती होती आपल्याला माहित आहे। भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट हे सगळं आपल्याला बघावं लागत होतं। परंतु आज मला सांगा, 10 वर्षामध्ये एकही बॉम्बस्फोट नाही, एकही घोटाळा नाही, एकही भ्रष्टाचार नाही। आणि पूर्वी कमिशन आणि करप्शन फर्स्ट हा काँग्रेसचा अजेंडा होता, परंतु मोदीजींचा नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे। पहिलं राष्ट्र, पहिला देश, पहिला विकास। आणि म्हणून पूर्ण जगामध्ये आज मोदीजींना सगळ्यात नंबर 1 ची लोकप्रियता कोणाला मिळाली असेल तर त्यांचं नाव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे। आणि म्हणून त्यांनी नारा दिलेला आहे। काय नारा दिलाय? अब की बार। काय दिलाय? अब की बार। आणि महाराष्ट्रामध्ये आपला नारा अब की बार 45 पार। आणि म्हणून आपल्याला एक मतदार संघ जिंकायचा आहे। खरं म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात यावरून चित्र स्पष्ट आहे। एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा राजू पारवे याला आपण निवडून देण्याची गॅरंटी घेतलेली आहे। म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की संपूर्ण देशात एक विकासाची लाट उसळलेली आहे। खरं म्हणजे आज महाविकास आघाडी संपूर्ण देशामध्ये इंडिया अलायन्स कडे सगळे एकत्र आले, सगळे चेहरे आले, मोजता येत नव्हते। परंतु मोदीजींच्या द्वेषाने पीडित असलेले, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आज आपण पाहतोय, त्यांच्याकडे ना अजेंडा ना झेंडा, परंतु आपल्याकडे अजेंडा आहे। मोदीजींनी देशाचा विकासाचा अजेंडा हाती घेतलाय, मोदीजींनी देशाच्या प्रगतीचा अजेंडा घेतलाय। आणि म्हणून गेल्या 10 वर्षात केलेली कामं आपल्या समोर आहेत। काल जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला, त्या जाहीरनाम्यामध्ये युवक, महिला, शेतकरी आणि गरीब हे 4 घटक त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहेत। 80 कोटी जनतेला या देशातल्या पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। हा ऐतिहासिक निर्णय आहे। त्याचबरोबर सर्वांना, गोरगरिबांना मोफत वीज देण्याचा निर्णय, घरामध्ये गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय, त्याचबरोबर मुद्रा लोन जे आहे त्याची लिमिट वाढवण्याचा निर्णय, 3 कोटी लोकांना मोफत घर देण्याचा निर्णय, हे सगळे जे निर्णय आहेत हे निर्णय मोदीजींनी घेतलेत।
आणि या देशामध्ये कोणी उपाशी राहू नये, कोणी घरापासून वंचित राहू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय जाहीरनाम्यामध्ये आहे. एक सिनेमा होता पूर्वी मनोज कुमारचा, रोटी कपडा मकान, आणि रोटी कपडा मकान देणारे खऱ्या अर्थाने आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत. म्हणून मी त्यांच्याबद्दल एक विश्वास या ठिकाणी प्रगट करतो. खरं म्हणजे काँग्रेसने म्हटलं गरिबी हटाव, गरिबी हटली नाही पण गरीब हटून गेला. मोदीजींनी दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून महिला भगिनी इकडे आहेत, त्यांच्यासाठी देखील लखपती आपल्याकडे तर लेक लाडकी लखपती, त्यांच्याकडे लखपती बेटी, आणि त्याचबरोबर महिलांचा सक्षमीकरणासाठी देखील आपलं डबल इंजिन सरकार काम करतंय. आज महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली. आज आपल्या घरचे मालक म्हणतात तू जाऊन ये बाबा, बाजार हाट करून ये अर्ध्या तिकिटामध्ये. आज हे सरकार काम करणारं सरकार आहे. महिला सक्षमीकरण, बचत गटाला आपण डबल मानधन दिलं, रिव्हॉल्विंग फंड डबल केला, CRPचं मानधन डबल केलं. आज लेक लाडकी लखपती योजनेमध्ये 18 वर्षाचं वय होईल तर 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला. जन्माला आल्यावर 5,000, त्यानंतर 6,000, 7,000, 8,000 असे करून 1 लाख रुपये त्या खात्यात जमा होत आहेत. आज आपण शेतकऱ्यांसाठी आज जे 6,000 रुपये मोदीजीने निर्णय घेतला वर्षाला खात्यात जमा करण्याचं, राज्याने देखील 6,000 रुपये आणखी जोडले आणि आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हा निर्णय घेणारं आपलं हे पहिलं सरकार आहे. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेणारं हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आज अवकाळी पाऊस पडतोय, कुठं गारपीट होते, निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा मी स्वतः विभागीय आयुक्त असतील, मुख्य सचिव असतील, संबंधित जिल्हाधिकारी असतील, त्यांना माझ्या सूचना पहिल्या असतात. निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्याला कुठेही नुकसान होऊ नये, शेतकरी वाऱ्यावर सोडता कामा नये म्हणून तात्काळ पंचनामे करा, त्यांना मदत द्या. ह्या सगळ्या सूचना आपल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण एक इकडे जो काही गैरसमज काही लोक पसरवतात की कापूस आणि संत्र्याच्या भावासंदर्भात 21-22 ला 13,500 प्रति क्विंटल होता. ते खरं आहे. जगामध्ये तेव्हा कापूस महाग होता. आपला दर जागतिक पातळीवर ठरतो. तेव्हा बाजारपेठेत कापसाचा भाव 13,000 ते 14,000 होता, म्हणून शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळत होता. आज कापसाचे भाव सगळीकडे पडलेत आणि म्हणून तो 8,000 वर आलाय. आज जगामध्ये कापसाला किती भाव द्यायचा हे अमेरिकेच्या नॅसडॅक मार्केटच्या कापसाच्या भावावर ठरवत असते किंमत. आणि म्हणून त्यामुळे कापसाच्या भावाची आणि अगोदरच्या सरकारचा कोणाचा काही काडीचाही संबंध नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. परंतु संत्र निर्यात करताना देखील बांगलादेशने आपलं आयात शुल्क 20 रुपये प्रति किलोवरून 40 रुपये केलं, 80 रुपये केलं. त्यामुळे देखील आपला संत्रा बांगलादेशला निर्यात होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो हे सरकार देणार आहे. या बाबतीमध्ये आम्ही कापूस, सोयाबीन आणि संत्रा या बाबतीमध्ये आता मी थेट काही बोलता मला येणार नाही. आचारसंहिता लागली आहे, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर थेट शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये कापूस आणि संत्र्याच्या बाबतीमध्ये दिलासा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. हा आपल्याला मी मुख्यमंत्री म्हणून शब्द देऊ इच्छितो. कारण आपल्याला मी सांगतो की हे सरकार 1.5-2 वर्षापूर्वी स्थापन झालं. आतापर्यंत अवकाळी, गारपीट, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघा. 15,000 कोटी रुपये आपण दिलेत. 15,000 कोटी रुपये. सततचा पाऊस नुकसानी धरत नव्हते.
आपण तो धरायला लावला. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केले आपण. NDRFचे नॉर्म बदलून टाकले. शेवटी शेतकरी मायबाप आपला अन्नदाता आहे आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आज मी सांगतो की 1.5-2 वर्षामध्ये हे नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये पीक विमा योजना या सगळ्या याच्यातून आपण मोजले पैसे तर 45,000 कोटी रुपये या 1.25-2 वर्षात आपण शेतकऱ्यांसाठी खर्च केले. हे शेतकऱ्यांचं खर्च सरकार आहे. हे मायबाप शेतकऱ्यांचं सरकार आहे. माझ्या कष्टकऱ्यांचं सरकार आहे. कामगारांचं सरकार आहे. माझ्या माता भगिनींचं सरकार आहे. युवकांचं सरकार आणि ज्येष्ठांचं सरकार आहे. आणि म्हणून हे राज्य देखील डबल इंजिन सरकार म्हणून आपण काम करतोय. आज या राज्य सरकारला आपण जेव्हा स्थापन झाल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार असं करत करत त्यांना ज्योतिषाचा कोणीच खरा ज्योतिषी भेटलाच नाही. सरकार पडणार पडणार म्हणून तिकडे सरकार मजबूत होत गेलोय. आज सरकार योजना राबवतंय. आज विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा पवार आपल्या सोबत आले. आज विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आज आपल्याला RPI आहे, कवाडे गट आहे, रासप आहे, इतकी मोठी महायुती आपली आहे आणि समोर मोदी द्वेषाने एकत्र सगळे आले होते. एकत्र आले, एक एक करून गेले. ममता बॅनर्जी गेल्या, तिकडे नितीश कुमार, तिकडे चंद्राबाबू, हे सगळे लोक एक एक करून निघून गेले. त्यांना माहित आहे की 2014ला देखील मोदीजींना विरोध केला होता. त्यावेळेस देखील मोदीजी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. 2019ला पुन्हा एकत्र आले. मोदी द्वेषाने पछाडून त्या ठिकाणी एकत्र येऊन मोदीजींना हरवण्यासाठी एकत्र आले. बांधवांनो आणि भगिनीने तुमच्या आशीर्वादाने त्यावेळेस विरोधी पक्षनेता बनण्या इतकं देखील संख्याबळ काँग्रेसला मिळालं नाही. 40 वर आकडा त्यांचा आला. कधी काळी 400 आकडा पार करणारं काँग्रेस जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या द्वेषाने प्रचार करते, द्वेषाने हरवण्याच्यासाठी फक्त एकत्र येतात, तेव्हा या देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहते. एकीकडे आपण जर पाहिलं तर पूर्ण जीवन या देशासाठी समर्पित करणारा प्रधानमंत्री पहा आणि आपल्या देशाची बदनामी परदेशामध्ये करणारा काँग्रेसचा नेता बघा. हे फरक आहे. हा फरक आहे. आणि म्हणून फक्त देश सेवा आणि देशाचा विकास, आज देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम मोदीजींनी निर्धार त्याचा केलेला आहे. आणि म्हणूनच आज महायुती मजबूतीने या देशामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करतंय. आणि महायुती आज आपण पाहतोय की किती मोठे निर्णय घेतले. 1.5-2 वर्षामध्ये सगळे प्रकल्प बंद होते. आपल्या आधीच्या सरकारमध्ये सगळे सण उत्सव बंद होते. आपलं सरकार आल्यानंतर पहिलं सणांवरचा उत्सवांचा आपण बंदी हटवून टाकली. मोकळे श्वास घेऊन लोक या राज्यामध्ये आपापली परंपरा पुढे नेऊ लागले. आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे प्रकल्प असतील ते प्रकल्प आपण पुढे नेऊ लागलो. त्याचबरोबर आज अनेक प्रकल्प होत आहेत. आधी 29 रेल्वे थांबे होते, आता फक्त 4 थांबे आहेत. त्यामुळे नरखेड येथील विद्यार्थी, व्यापार, नोकरदार यांची फारच अडचण होते आहे. आणि म्हणून वरील सर्व रेल्वे पूर्ववत सुरू करावे अशी एक विनंती माझ्याकडे आलेली आहे. आणि म्हणून ही विनंती देखील आपली मान्य करू. कारण रेल्वेसाठी देखील केंद्र सरकारने त्यांच्या बजेटमध्ये 15,000 कोटीचा तरतूद केली. वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्राला दिल्या. आणि म्हणून रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी गेल्या 10 वर्षामध्ये विमानतळ 50-60 वर्षात झाली नाही तेवढी झाली. आज आपल्या राज्यामध्ये देखील आपण रेल्वेचे प्रकल्प, पूर्वी केंद्र 50%, आपण 50% होतो. आधीचं सरकार देत नव्हतं. मी त्या सरकारमध्ये होतो. परंतु केंद्राने केलेल्या योजनेला आपण का पैसे द्यायचे असा इगो आणि अहंकार होता. परंतु ते हा विचार करत नव्हते
की आपण 50% दिले तर केंद्र पण 50% देईल आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु अहंकारी राजामुळे जनता त्रस्त होती. खरं म्हणजे राज्यकर्ता असा असला पाहिजे की तो सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये धावून गेला पाहिजे. त्याला ग्राउंड रियालिटी माहीत पाहिजे. तो शेतावर गेला पाहिजे, बांधावर गेला पाहिजे, शेतकऱ्याशी भेटला पाहिजे, माता भगिनींचं दुःख ऐकलं पाहिजे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. तिथं फेस टू फेसच करावं लागतं. आणि प्रत्येक संकटाला आपत्तीला फेस करणारं सामोरं जाणारं हे आपलं महायुतीचं सरकार आहे. हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून मला शेतकऱ्याच्या वेदना, सर्वसामान्यांच्या वेदना यांची जाणीव आहे आणि हीच पोटदुखी त्यांची आहे. आणि म्हणून का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काय करारनामा आहे? तुम्ही युती सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांची भूमिका सोडली खुर्चीसाठी, सत्तेसाठी, सरकारसाठी. आणि म्हणून मोदी साहेब बोलले व नकली शिवसेना आहे. काय चुकीचं बोलले? 2019ला मला सांगा, शिवसेना आणि भाजपा युती म्हणून लढलो. एकीकडे बाळासाहेब, एकीकडे मोदी साहेबांचे फोटो लावले आणि आपले मतदाराकडे आपले कार्यकर्ते गेले, युतीला मतदान करा. सरकार कुणाबरोबर बनवायला पाहिजे होतं? भारतीय जनता पार्टी बरोबर. सरकार कुणाबरोबर बनवलं? मग तेव्हाच तुम्ही विचार सोडले. या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर विश्वासघात तुम्ही केला. आणि म्हणून ज्याच्या बरोबर बाळासाहेबांचे विचार आहेत, बाळासाहेबांची भूमिका आहे आणि बाळासाहेबांचं शिवसेनेचं धनुष्यबाण आपल्याकडे आहे, म्हणून मोदीजी बोलले ते बरोबर बोलले. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय, कारण दुसरीकडे एक सभा आहे. मी एवढीच विनंती करतो की मोदीजींना या देशाच्या विकासासाठी असा प्रधानमंत्री आपल्याला भेटणे नाही. या देशाचा पूर्ण त्यांच्या नसा नसामध्ये देशप्रेम, राष्ट्रप्रेम, देशभक्ती भरलेली आहे. आणि म्हणून त्यांनी पूर्ण जीवन ते म्हणतात, त्यांच्यावर आरोप केले मोदीजींना परिवार नाही, पण मोदीजी म्हणाले अख्खा देश माझा परिवार आहे आणि देश माझे कुटुंबीय आहेत. असा विचार मांडणारे मोदीजी कुठे आणि कद्रू वृत्ती ठेवून हम दो हमारे दो म्हणणारे कुठे? हा फरक आहे. आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्यासाठी, या देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचं एक मत महत्वाचं आहे. राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत, आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत. हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून येत्या 19 तारखेला हे तर रामटेक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि अशा भूमी प्रभू धनुष्यबाण कोणाचा? धनुष्यबाण कोणाचा? जो राम का नहीं वो काम का नहीं. आणि म्हणून हे आपल्याला 19 तारखेला दाखवायचं आहे. आणि धनुष्यबाणावर समोरचं बटन दाबून राजू पारवे या कार्यकर्त्याला आपल्याला निवडून पाठवायचं आहे दिल्लीला, मोदीजींचे हात बळकट करायला. हीच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम.